परवाना मिळेपर्यंत दुकानं बंद ठेवा असं सांगली महापालिकेनं तुगलकी फरमान काढलेलं आहे। दुकानदारांना दुकान सील करण्याची धमकी देण्यात आली आहे। आयुक्तांच्या नोटीसवर व्यापारी आक्रमक झालेत। सांगलीतील व्यापाऱ्यांना महापालिकेकडून तुगलकी फरमान जारी करण्यात आलेला आहे। महापालिकेचा बाजार परवाना घ्या आणि तो परवाना मिळेपर्यंत दुकानं बंद ठेवा, अन्यथा दुकान सील करू असा थेट नोटीस पालिका प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या। यावरून व्यापारी आक्रमक झाले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर महापालिकेच्या नोटिसा म्हणजे खंडणी वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून बजावण्यात आलेल्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचं ठपका ठेवण्यात आलाय। त्यामुळे या बाजार परवान्यावर आता व्यापाऱ्यांकडून बहिष्कार घालण्यात येत असल्याचं व्यापारी एकता संघटनेचे अध्यक्ष अमीर शहा यांनी जाहीर केलंय। तर एकतर बेकायदेशीर कृत्य आयुक्त करतायत आणि त्या नोटिसीवरती हेडलाईन अशी आहे, बाजार परवाना की जो रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना दिला जातो, ह्या कॅटेगरीमध्ये ही महानगरपालिका संस्था चालवणारे व्यापारी जे आहेत कर भरून त्यांना येणं आणलं, त्याचा पहिला आम्ही निषेध करतो। ह्या नोटिसीमध्ये एक उल्लेख आहे की आमची नोटीस मिळाल्या तुमची दुकानं बंद करा, दुकानाला कुलूप लावा, आमच्याकडे या, परवाना घ्या आणि मग दुकान चालू करा, अन्यथा या कायद्याअंतर्गत तुमची दुकान आम्ही सील करू, अशी नोटीस पाठवणं हे इतकं धाडस या आयुक्तांचं कसं काय झालेलं आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय। नंबर 1। नंबर 2, या नवीन आयुक्तांना